जय साईराम. नमस्कार मीन राशीच्या जातकांनो, आता काळजावर दगड ठेवून हा व्हिडिओ पाहण्यासाठी तयार व्हा. कारण या शुक्रवारी तुमच्या नशिबाचा असा काही थरार होणार आहे ज्याची कल्पना खुद्द यमदेवानेही केली नसेल. शिर्डीचे साईबाबा या शुक्रवारी तुमच्या नशिबाची जुनी आणि फाटलेली पानं कायमची मिटवून तुमच्या आयुष्याचा नवा अध्याय लिहिणार आहेत. पण सावधान, हा चमत्कार तुमच्या घराचा दरवाजा ठोठावण्यापूर्वी तुमच्या आयुष्यात एक असं भयान वादळ येणार आहे जे तुम्हाला मुळापासून हादरवून सोडेल. अशा थरारक घटना घडणार आहेत ज्या पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. काय आहे तो साईबाबाचा गुप्त इशारा आणि काय या शुक्रवारी तुमच्या घराबाहेर एक अदृश्य शक्ती उभी असणार आहे, हे जाणून घेतल्याशिवाय आजची रात्र झोपू नका, नाहीतर आयुष्यभर पश्चाताप करण्याची वेळ येईल. मीन राशीच्या जातकांनो, लोक म्हणतात नशीब बदलत नाही, पण जेव्हा साईबाबाची नजर वळते तेव्हा वाळवंटातही अमृताच्या धारा वाहतात. या शुक्रवारी दुपारी ठीक 12 वाजता तुमच्या घरात एक विचित्र सुगंध दरवळेल. तो सुगंध साध्या अगरबत्तीचा नसेल, तर तो साक्षात बाबाच्या उपस्थितीचा पुरावा असेल. पण या सुखाच्या बाबतीमागे एक भयंकर सत्य लपलेलं आहे, एक असा मोठा धक्का जो तुमच्या काळजाचा ठोका चुकवेल आणि तुमच्या डोळ्यातून पाणी काढेल. जर तुम्ही या धक्क्याकडे दुर्लक्ष केलं तर समजून जा की तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी सुवर्ण संधी कायमची गमावली आहे. 3 गुप्त संकेत, एक भयानक धक्का आणि रात्री साक्षात लक्ष्मीचे आगमन. नशिबाचा हा महासंग्राम आता सुरू होणार आहे. सज्ज व्हा. तर मीन राशीच्या जातकांनो, शुक्रवारी पहाटे 3 ते 6 या ब्रह्ममुहूर्तावर तुमच्यासोबत पहिली चमत्कारी घटना घडणार आहे. मीन राशीचा संबंध थेट अध्यात्माशी आणि अंतर्मनाशी असतो, त्यामुळे तुम्हाला हे संकेत इतरांपेक्षा लवकर जाणवतात. जर या शुक्रवारी पहाटे तुम्हाला अचानक जाग आली आणि घराच्या बंद दारातून किंवा खिडकीतून गार वाऱ्याची एक झुळूक आली ज्यासोबत उदीचा पवित्र सुगंध दरवळला, तर समजून जा साक्षात शिर्डीचे साईनाथ तुमच्या उंबरठ्यावर उभे आहेत. हा केवळ योगायोग नाही, तर तुमच्या आयुष्यातील दुःखाचा काळ संपून सुखाचे दिवस सुरू होणार आहेत, याचा हा पहिला आणि सर्वात मोठा पुरावा आहे. मीन राशीच्या जातकांनो, हा अनुभव येताना तुमच्या मनाला एक अनामिक भीती वाटू शकते, पण ती भीती नसून साक्षात ईश्वरी चैतन्याचा स्पर्श असेल. याच काळात जर तुम्हाला स्वप्नात साईबाबाची मूर्ती, त्याची समाधी किंवा एखादा पांढरा पोशाख परिधान केलेला वृद्ध माणूस दिसला, तर समजा तुमच्या अनेक जन्माच्या कर्माची फळं आता तुम्हाला मिळणार आहेत. मीन राशीच्या जातकांसाठी हा संकेत सांगतो की आता चिंता सोडा आणि सर्व काही बाबाच्या चरणी अर्पण करा. बाबा जेव्हा एखाद्याच्या दारी येतात तेव्हा ते सर्वात आधी त्या घरातील नकारात्मक ऊर्जा आणि आजारपण नष्ट करतात. मीन राशीच्या जातकांनो, लक्षात ठेवा, हा संकेत मिळाल्यावर अस्वस्थ न होता केवळ श्रद्धा आणि सबुरी या मंत्राचा मनोमन जप करा. तुमच्या राशीत बसलेले ग्रहदोष आणि अडथळे या एका संकेताने दूर होण्यास सुरुवात होईल. हा चमत्कार म्हणजे तुमच्या आयुष्यातील अशा एका परिवर्तनाची नांदी आहे ज्याचा परिणाम तुम्हाला येणाऱ्या 24 तासात प्रकर्षाने दिसून येईल. पण हा केवळ पहिला संकेत आहे. दुपारी घडणारा तो चमत्कार आणि सायंकाळी बसणारा मोठा धक्का तुमच्या नशिबाचा पूर्णपणे कायापालट करणार आहे. तो धक्का नेमका काय आहे ते आता आपण पाहूया. मीन राशीच्या जातकांनो, शुक्रवारी दुपारी 12 ते 3 या वेळेत तुमच्या आयुष्यातील दुसरी मोठी चमत्कारी घटना घडणार आहे. मीन राशी ही मुळातच दानशूर आणि दयाळू स्वभावाची असते. म्हणूनच या शुक्रवारी दुपारी साक्षात साईबाबा तुमची सत्वपरीक्षा घेण्यासाठी येणार आहेत. अचानक तुमच्या दारात किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी एखादी अत्यंत गरजू व्यक्ती, एखादा वृद्ध माणूस किंवा एखादा मुका प्राणी येईल. लक्षात ठेवा, मीन राशीच्या जातकांनी यावेळी सावध राहावे, कारण आलेली ती व्यक्ती साक्षात साईनाथांचा निरोप घेऊन आलेली असू शकते.
त्यांना दिलेली छोटीशी मदत तुमच्या आयुष्यातील कुबेराचा खजिना उघडण्यास कारणीभूत ठरेल. मीन राशीच्या जातकांनो, या घटनेसोबतच तुम्हाला तुमच्या घरात किंवा कपाटात एखादी अशी जुनी वस्तू सापडेल जी तुम्ही कधी काळी हरवली होती किंवा जिचा तुम्हाला विसर पडला होता. एखादं जुनं नाणं, बाबांचा फोटो किंवा पिवळ्या रंगाचा धागा तुमच्या समोर येईल. हा केवळ योगायोग नाही, तर बाबांनी तुमच्या नशिबावर आशीर्वादाचा हात ठेवल्याचा हा अदृश्य पुरावा आहे. मीन राशीच्या जातकासाठी हा काळ अत्यंत संवेदनशील असतो, कारण यावेळी तुमच्या राशीचा स्वामी गुरु तुम्हाला नवीन मार्ग दाखवणार असतो. जर तुम्ही यावेळी श्रद्धा ठेवली तर तुमची अडकलेली कामे वाऱ्याच्या वेगाने पूर्ण होतील. मीन राशीच्या जातकांनो, या चमत्कारी घटनेचा परिणाम तुमच्या भविष्यावर इतका जबरदस्त होईल की येत्या काळात तुमची आर्थिक स्थिती सोन्यासारखी चमकू लागेल. ज्यांनी तुम्हाला आजवर कमी लेखलं किंवा तुमचा विश्वासघात केला, त्यांना तुमच्या प्रगतीकडे पाहून थक्क व्हावं लागेल. भविष्यात तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासणार नाही आणि तुमच्या घरात आनंदाचे वातावरण राहील. पण लक्षात ठेवा, हे सुखाचे दिवस येण्यापूर्वी शुक्रवारी सायंकाळी तुम्हाला तो मोठा धक्का बसणार आहे जो तुमच्या काळजाचा ठोका चुकवेल. तर मीन राशीच्या जातकांनो, शुक्रवारी सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी तुम्हाला जो मोठा धक्का बसणार आहे तो तुमच्या अस्तित्वाला मुळासकळ हादरून सोडेल. मीन राशीचे लोक स्वभावाने अत्यंत कोमल आणि विश्वासू असतात, पण हा धक्का तुमच्या विश्वासालाच तडा देणारा ठरेल. अचानक तुमच्या कुटुंबातील किंवा व्यवसायातील अशी एखादी गोष्ट समोर येईल जी आजवर तुमच्यापासून लपवून ठेवली होती. तुमचा एखादा महत्त्वाचा प्लॅन किंवा आर्थिक व्यवहार शेवटच्या क्षणी रद्द होईल. हा प्रसंग पाहून तुम्हाला वाटेल तुमच्या नशिबाने साथ सोडली आहे, पण लक्षात ठेवा, हा धक्का साक्षात साईबाबांनी दिलेला आहे, जेणेकरून तुमच्या डोळ्यावरील खोटा पडदा दूर व्हावा. मीन राशीच्या जातकांनो, हा धक्का खरं तर तुमच्या आयुष्यातील विषारी अडथळ्यांना बाहेर काढण्यासाठी बाबांनी केलेली एक योजना आहे. जेव्हा एखादं फळ आतून सडू लागतं तेव्हा ते काढून टाकणं गरजेचं असतं. बाबा या धक्क्याद्वारे तुमच्या आयुष्यातून अशाच लोकांपासून किंवा सवयीपासून तुमची सुटका करणार आहेत जे तुमच्या प्रगतीच्या आड येत होते. हा मानसिक धक्का तुम्हाला सुरुवातीला खूप वेदना देईल, पण याच धक्क्यामुळे तुमच्या भविष्यातील यशाचा मार्ग मोकळा होणार आहे. या धक्क्यातून सावरल्यानंतर तुमच्या आयुष्यात असे काही बदल होतील ज्यातून तुम्हाला अमाप सुख आणि समृद्धी प्राप्त होईल. पण या धक्क्याच्या सावलीतच रात्री एक दैवी शक्ती तुमच्या दारात उभी असेल. मीन राशीच्या जातकांनो, शुक्रवारी रात्री 9 ते 12 या वेळेत तुमच्या घरात साक्षात एक दैवी शक्तीचे आगमन होणार आहे. मीन राशीचा संबंध आध्यात्मिक ऊर्जेशी खूप जवळचा असतो, त्यामुळे या रात्री तुम्हाला अचानक तुमच्या घराच्या वातावरणात एक वेगळाच बदल जाणवेल. जर रात्रीच्या शांततेत तुम्हाला अचानक चंदनाचा मंद सुगंध आला किंवा तुमच्या देवघरातील समईची ज्योत अचानक स्थिर आणि तेजस्वी झाली, तर समजून जा की साक्षात धनलक्ष्मी तुमच्या घरात स्थिर आहे. साईबाबांनी पाठवलेली ही शक्ती तुमच्या आयुष्यातील दारिद्र्याचा अंधार चिरून प्रकाशाचे नवीन युग सुरू करण्यासाठी आली आहे. मीन राशीच्या जातकांनो, जेव्हा ही शक्ती तुमच्या घरात प्रवेश करते तेव्हा ही तुमच्या वास्तूतील सर्व दोष आणि नकारात्मकता मुळासकून उपटून टाकते. जर या रात्री तुम्हाला अचानक मनातून खूप हलका आणि आनंदी वाटू लागलं किंवा तुमच्या घराबाहेर एखादी पांढरी गाय किंवा शुभ पक्षी दिसला, तर समजा तुमच्या कष्टाचे फळ मिळण्याची वेळ आली आहे. हे आगमन म्हणजे तुमच्या मुलाबाळाचे भविष्य उज्ज्वल होण्याचे आणि तुमच्या घरात मंगल कार्य पार पाडण्याचे स्पष्ट संकेत आहेत. ही दैवी कृपा तुमच्या 7 पिढ्याचे कल्याण करेल, पण ही संधी साधण्यासाठी तुम्हाला एक अंतिम नियम पाळावा लागेल. तर मीन राशीच्या जातकांनो, आता नशिबाचे चक्र फिरले आहे आणि साईबाबाचा आशीर्वाद तुमच्या उंबरठ्यावर आहे, पण या क्षणी तुमची एक छोटीशी चूक सर्व काही मातीत मिळवू शकते. मीन राशीचे लोक भावनेच्या भरात येऊन कोणावरही लवकर विश्वास ठेवतात, पण या शुक्रवारी रात्री तुम्हाला स्वतःवर नियंत्रण ठेवावे लागेल. विसरूनही या रात्री घराबाहेर कचरा टाकू नका किंवा कोणाशीही पैशाचे व्यवहार करू नका.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे रात्री झोपताना कोणाबद्दलही मनात द्वेष किंवा संताप ठेवू नका. कारण बाबाला केवळ निर्मळ मन आवडतं. जर तुम्ही या रात्री शांत राहून केवळ बाबांच्या नामाचा जप केला तर तुमच्या नशिबाचे कुलप कायमचे उघडले जाईल. तर मीन राशीच्या जातकांनो, हा सुवर्ण काळ टिकून ठेवण्यासाठी एक शेवटचा उपाय नक्की करा. शुक्रवारी रात्री झोपण्यापूर्वी एका तांब्याच्या पेल्यात पाणी भरा आणि त्यात एक तुळशीचे पान टाकून ते तुमच्या उशाशी ठेवा. तुमच्या दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी एखाद्या झाडाला अर्पण करा. ही साधी कृती तुमच्या आयुष्यातील सर्व संकटांना शोषून घेईल आणि बाबाच्या आशीर्वादाला तुमच्या घरात कायमचे स्थान देईल. मीन राशीच्या जातकासाठी येणारे पुढचे 11 दिवस चमत्काराचे असणार आहेत, जिथे तुमची सर्व जुनी स्वप्ने सत्यात उतरतील. तुमचा भाग्योदय आता निश्चित आहे. फक्त श्रद्धा आणि सबुरी सोडू नका. तर मीन राशीच्या माझ्या भावांनो, जर तुमचा बाबांवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये ओम साईराम नक्की लिहा. व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नशिबाच्या रहस्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.